उतर. इकडे तो मी तुला सांगितलं जसं माझी बायको पहिली तिला मूलबाळ होत नाही म्हणून तुला आणलंय. कुणी काय बोललं तरी कुणाला घाबरायचं नाही. मी कशाला घाबरू तुम्ही असताना. हा मग तेच तुला सांगितलं. ती काय म्हणली तरी गप्प बसायचं. आता जेवढं तिचं घर आहे ना तेवढं तुझं घर आहे. हो हो त्यामुळे काय म्हणली तरी कुणी मी आहे. हा कशाला कोण काय म्हणेल तुम्ही चल आहातच ना. चल बघू काय आहे. ए आई ये इकडं. काढ चप्पल. ताट टाण आरतीचं. ताट घेऊन ये. हे काय केलं तुम्ही? ताट घेऊन ये. सांगन तेवढं कर. तात्या या इकडं. बायको आहे माझी तुमची सून आहे. स्पष्टपणे सांगितलेलं बरं परत गोळ नको म्हणून. आऊ पण हा. अरे वा वा वा. आऊ पण हे काय केलं तात्याच्या- तुम्ही? काय केलं म्हणजे तुला माहित नाही का काय केलं ते? आपलं चालूच होतं ना सगळं, आपण बघतच होतो ना काही ना काही. ते म्हणजे तुमचं आधीच ठरलेलं असणार आहे. काय ठरलेलं होतं? तुम्ही मुद्दाम असं केलं ना. ए ग बस, तू काय बोलते का आता? हिच्या दवाखान्याच्या नावात एकर गेलाय आपला. पण हिच्या आई बापाला मी 1,00,000-2,00,000 दिलं. 2,00,000 रुपये हिला घेऊन आलो. काय चुकीचं आहे का यात? आता हीच वारस दिन आपल्या घरात. हा अहो पण तुम्ही असं कसं करू शकता? मी असताना हिला नाही आणू शकत तुम्ही. पहा माझा रिपोर्ट बघितलात ना. माझ्या रिपोर्ट मध्ये काय फॉल्ट आहे का? मग प्रॉब्लेम कोणाचा प्रॉब्लेम आहे? तुम्ही मुद्दाम केलंय मला माहितीये ना. तुमचं आधीच असणार आहे काही ना काही तिच्या संग. आपल्या आधी काय होतं का? असं काय नाही आमच्यात. हा मग हे काय आता? हे काय आहे तुझं मग? लग्न झालंय माझं. तिला जुटू नको. आता बघा ना तुझ्याकडे काय आहे ती मग. आरतीचं ताटान होय. मी चालले माझ्या आई बाबांकडे. काय जे काय असेल ते बघून घ्या. इकडे इकडे. अरे जाऊन दे. गेली तर गेली. ती आता गेली ना तिला असं मी सोडून देणार आहे. विषय संपला. मग आधी तरी माझ्या डोक्यात होतं तिला एक तर लेकरू होत नाही. सांभाळायला तयार होतो ना मी. अरे पण लग्नाची बायको आहे तुझी, पटतं का तुला? हे काय करून बसला ही तू? काय याची? हिच्या संग लग्न केलंय ना, तुम्ही काय दाबता त्याला? आणि तिचं काय करायचं आता? ती राईन सट करीन धुणं भांडे. तिच्यावर मांडपात जर केलं असलं तर हिच्यावर देवळात करून आलोय. लेकरू होतंय का? वारस दिन. उद्या वंश तिच्या वाढवीन. घरचं आल्यावर काय सांगायचं कुणाच्या? तिला? लोकांना काय सांगायचं बाहेर? तिचा आई बाप आली ना येऊन दे त्यांना सांगतो मी मला काय सांगायची ती. आणि आपल्या इथं काय कमी आहे का? दोन दोन सांभाळता नाही याच्यात त्याला. सांगा तिला समजून. तर जातात तिथं जाऊन द्या. गेली तर पिढा जाईन. तिकडे बघ पोरी. जात असले ना तू परत तुला नेहायला फिरायला अजिबात येणार नाही मी. आणि गेली तर गेली मग. मी अशी नाही जाणार. मी आई बाबांकडे जाणार आहे आणि तुमच्यावर केस करणार आहे. मी असताना तुम्ही हिला नाही आणू शकत. मी तुम्हाला परमिशन नाही दिली. अरे तुझ्या घरच्यांनी माझ्या हे केलंय फसवलंय मला. मग एवढं कळत नाही होय तुला? वाद. आणि बघितलं कोर्टात केस करायचं म्हणती. अरे कशाला केसी बानगडी करता बाबा तुम्ही? गप जरा ऐका आमच्या सारख्याच. काय गोंधळ चालवलाय तुम्ही? हे बघा आता नाही ते गोंधळ घातलाय तुम्ही. लग्न झालंय त्या पोरीला बी आपण माघारी नाही पाठवू शकत. एक काम कर, आता तुम्ही दोघी नाही तर बहिणी बहिणी सारखं राहा आणि सांभाळून घ्या सगळं. काय करणार आहे त्याला? आता इलाज नाही. आणि हे बघ, दुसरं मूल घेण्यापेक्षा आहे ना, तिचं मुलगा आणि तुझं मुलगा आहे एकच झालं ना. आणि बरं तू म्हणत होती दत्तक घ्यायचं, मग तिला झालं तर काय तुला आई म्हणणार नाही का ते? दत्तक घेण्यापेक्षा तर बरंच आहे नाही का चुकीचं आहे? आणि जुनं काय मी तुला सोडूनच देतोय. लागले की माझ्या कोर्टात केस करायला. समजू जो म्हणलंय ना. मी तर तयार आहे सोबत राहायला ताईंसोबत पण. आणि हे बघ तिचं मन बी मोठं आहे चांगलं. मला माहिती आहे, ती सांभाळून घेईन तुला. ऐक पोरी, समजून घे सगळं. आता घरातली मोठी सून तू आहे, तुलाच सगळं बघायला लागेल. जाय मग ताट आण त्यांना वळायला. हे बघ हो इकडं तू, मी सांगतो तुला. हे बघ हो नाही ते झालंय. आणि त्याचं तरी काय चुकीचं आहे? चूक तुमच्या दोघांची बी नाही, चूक परिस्थितीची आहे. बिन मुलाबाळाचं राहण्यापेक्षा आहे ना, काय ना काय तोडगा काढलाय ना. आणि तुला तरी काय अडचण आहे? एकीला दोघी होत्या ना. अगं तुझ्या बारक्या बहिणीसारखी आहे ती. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर करते मी. हे बघ तुला म्हणलं होतं ना मी, पोरगी चांगली आहे, सांभाळून घेईन सगळं. आता झालंय तुमचं झालंय, पण भांडणं तंटा करू नका. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही भांडत होता तो विषय आता मिटलाय. त्यामुळे पुढे वाढवत बसू नका. याच्या त्याच्या चुका काढण्यापेक्षा आता संसारात लक्ष द्या. आहे का नाही? तर आता बरोबर बोलताय तुम्ही. पण तिने तिला समजून घेतलं पाहिजे. तर ती तिला सांभाळून घेईनच, पण तू सुद्धा हिला अंतर देऊ नको. काय? नाही नाही अजिबात नाही. आम्ही दोघं पण अंतर तिला देणार नाहीत. हा त्या बापाचा लई विश्वास आहे तिच्यावरती. सांभाळून घेईन तुम्हाला, घरात भांडणं करणार नाही. हा. ठीक आहे. आणि तू पण मोठ्या बहिणीसारखं तिचं काय बोललं तर ऐकून घ्यायचं. उलट पालट बोलायचं नाही. एक वेळ काय असं अडचणी आमच्या पैसे सांग, पण तिला दुखू नको. तिने तुझ्यासाठी मोठं मन केलंय ना, आता तू सुद्धा मोठं मन दाखवायचं. काय?
झालं ना तुमच्या मनासारखं? हा. हा चला आता या आतमध्ये नका भांडण तंटा करत बसू. ताटा ना तिला तसं कसं घरात घेता. हा, ताटान जा ताटान. चला. थांबा आता इथं जाणू देतात. हो. ह्याला या पोराला म्हणलं नागर तिकडे सोड रे, त्याने इकडे आणून सोडले. आणि एक केनी एक फन आणि ते सारा गबाळ झाला त्याच्यामध्ये. आता वावर नागरायचे हा एखाद्या नेले मग इकडून इकडून टाकले मग काय करायचं. या पोराचं लक्ष नाही अजिबात. बरं झालं मी इकडे आलो. आहे नागर आहे फन आहे पण रोटर दिसत नाही. हा रोटर तिकडे. हा 4 ठिकाणी 4 सगळं सोडले. हा आईला या पोराला का अक्कल जे लग्न केल्यापासून होतं गरज सोडी ना. हा पण तसे दणकट आहे म्हणा अजून. काय चाललं काय काय उचलून घेऊन चाललं की काय घरी? काय काय चंपा हा काय काय निवंत आज इथे? नेवत काय नाही. काय झालं पोराने ना हा ते नागर फन आहे ना इकडे आणून सोडले हा आणि ट्रॅक्टर घराजवळ राहतोय. मग काय हे खराब झालेत काय? खराब नाही अगं पहिल्या काय कोणी नेले मग आउटसाईडला आणून सोडले इकडे झाडाखाली. मग आता इथं तुम्हाला नाही काय मी पाहायला आलतो. शिपाई म्हणून बसवलंय? पाहायला आलतो म्हणलं मग हाय बा आपल्या हम्म. आज याला किती पैसे लागत घ्यायला. हा, ते मग तर झालंच एक म्हणा. 2 रुपयाची गंमत नाही. पण तुमच्याकडे आहे की एवढं डबुलो अहो पैशाचं? किती असले मग काय वस्तू लोकांना नेऊन द्यायच्या का. घ्यायला किती पैसे लागायचे माहिती ना. पोरगा गेला कुठं मग? पोरग सध्या घरातच पडेल राहते. पोराला काय काम आहे. ते लग्न करून पस्ताव झाला मला. म्हणजे गरज सोडी ना. घर सोडी ना? हा कुठे जातो तरी कुठं मग? काय घरातच? माहिती त्याचं काम औचित नाही काय नाही. ट्रॅक्टर आता लोक जरा वावर नागरून राहिले. बर आणि हा नुसता घरात बसेल. हा मी काय सांगते तुमचं पण उतरतं वय झालंय एवढं तुम्ही डोक्याला नका ताप करून घेऊ. अगं चंपा आता उतरतो वय झालं बरोबर आहे तो म्हणणं. आपण नाही पाहिलं तर यायला खायला नाही मिळणार. खायला मिळणार नाही हा माहिती का. म्हणजे? मग म्हणजे काय? म्हणजे काय अगं जर मी जर लक्ष नाही दिलं तर ये मग उपाशी मरतील. एक काम करा तुम्ही त्याच्या कानाला धरून इथे आणून सगळी वस्तू तिथे सांगा ना तुम्ही त्यांना काय ते. नाही त्याला सांगावंच लागेल. मग सारखं सारखं तेच तेच किती गिरवत राहणार तुम्ही आता? बरं काय आलती तू बोल. काय नाही इथून जरा जात होते मला पण आहेच जरा घरचं टेन्शन मुलाचं वगैरे. इकडे बस ताशी इकडे बस. बसू काय? सदा उभ्या ना तू आले का सदा उभ्या नाही अहो, उभ्या नाही का आता मला असं वाटलं बस. की तुम्हाला आवडतंय नाही आवडतंय नाही का? मला सगळं आवडत यावर. हो ना म्हणून मग मी नाही बसले मी असं झालं. काही नाही कोण नाही यावर. कोण पाहणार आहे आपल्याला. हा, कोण पाहणार बसली तरी. आपल्याला कुठे असं काय करायचंय बघायला. हे आलं वेळ तर बस. तुम्ही आता एवढं टेन्शन मध्ये होता अहो, हे टोचू लागले मला काय खाली. ते आहे तुला सगळं अजून तर काहीच नाही. कुठं टोचलं बस. आ, ते बोलत नाही हो मी बस. हे ही तर वरती तिकडे पुढे सारखा की हा जरा. बस बस याच्यावर बस. कुठे बसले? एका याच्यावर बस ना. ह्याच्यावर बसू? हा बस. काय काय तुम्ही पण टोचणार लय आहे? कोड्यात बोलता बाबा खरंच. हा, ते पाय आता. बरं काय आलती बोल. काय नाही असंच मला बसता ये ना बाबा इथं. ए, तुला बसता यार म्हणजे तू. मग सगळं तुम्ही सारखं की इथं मग. ए, हा? नाही, काय मूर्ख बाई आहे तू. मग मच्छर पण आहेत चावायला हा, लागले. बस आता बस. हा. तो मध्ये बस. मध्ये टोचत असेल ना. टोचत नाही हा? हो ते लोखंड आहे ना ते. हा मग तेच ना सावध बस. हा काय बाकी मजेत चालू हा एकदम मजा चालू आहे. जेवण खाऊन झालं सगळं? हा जेवणही झालं. हम्म. म्हणलं चला आता म्हणलं हे वस्तू पाहून यावा. हम्म. बरं तू काय आलती मला सांग बरं. हा, मी आली होती अशीच म्हटलं चला जाता जाता जरा भेटावं जरा बोलावं जरा. बरं हा बोल. तुमच्याच घराकडे निघाली होती. हा का हा. काय काय असंच म्हटलं हा जरा ना, लय बरं- दिवसाने भेटली तू अजून. काय आता तुमच्या घरातही जे माझ्या घरात चाललंय तेच तुमच्या घरात आहे. हा ठीक ते आहे. आहेच. मग आता आपण कसं समदुखी आहोत ना. कसं काय आता तुमचा मुलगा काही ऐकत नाही माझा मुलगा काही ऐकत नाही. ते मरते जाळ झाला मरते. हम्म. मी नाही लक्ष देत पोरा का. हा पण काय काम काढलं तो सांग. अहो काम असं होतं वा. माझा भाऊ बोलला होता की तुमचा मुलगा आहे ना आणि माझी भाची आहे. हा तर म्हंटल दोघांचं जुळवलं असतं आपण नाही का. काय लग्न. हो मग काय पण आता मा पोरा मुंबईला आहे ना कामाला आहे ना. कामालाच आहे ना तो पण येतच असतो ना इथं. नाही नाही इकडे येतो. पण अजून कसं आहे तो अजून लगारी लागला आताशी. मग तुही पोर तुही बाची काय करती. हा, ती आता आहे तिने चांगला ब्युटी पार्लरचा कोर्स केलाय हा. आणि स्वतःच तिचं शॉप आहे मोठं दुकान आहे. हा का हा हुशार आहे तशी लय. अरे आणि माझं काय म्हणणं होतं मी पण तुमच्या मुलाला ओळखते नाही का. हा तर मी मा म्हटलं की मोराचं जा- वळण कसं पाहिलं तू. हा, हा. चांगलंय म्हणून तर माझा भाऊ म्हटला की बाबरोला जाऊन भेट
आणि त्याच्याशी ह्या गोष्टीवर चर्चा कर असं असं म्हणत होतं. आणि कसं माझ्या समोर पण राहील, माझी एकुलती एकच भाची हा, नाही बरोबर. एकटीच आहे तेवढी. आणि काय आहे म्हणलं तुला गावातच हे राहील. बघ, तू इच्छा आहे ना हम्म. पोर चांगली आहे ना पण हा हा चांगली आहे तर. हा? हा एकदम सुंदर आहे दिसायला हा वगैरे. मग काय करू हम्म. तू आपल्याला जर एकत्र यायचं असेल तर आपल्याला म्हणजे तो नातेवाईकात हा, हा. तो भावाची पोर करायची म्हटली हो, आपल्याला हो. एकत्र यावं लागेल ना. हो 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 मग आपण बरोबर. एकत्र येऊ मस्त आहे की हा जुळून आणू समान चालतंय की आहे चालतंय की सोयरी चालतंय. हो. जुळून आणू हा हा म्हणजे आपलं येणं जाणं राहील. येणं जाणं राहील ते. तू माक मी तो आक पण आपण दोघं काय येणं जाणं करायचं. अगं मग आता तिकडे तो भावाच्या घरी एवढं लांब जायचं ना हा तर मग आता आपल्या गावाची गावात आहे आपलं समान हा बरोबर. हा मग मी तो आक ये जाईल तो बाक ये जायचं आणि माझ्या डोळ्यासमोर पण राहील आणि माझी डोळ्यासमोर भाची. राहील परत. हा तेवढं असं. मला पण शांतता हा, भेटेल, नाही मग का? हे मात्र तुम्ही आहे ना एकदम पक्कड केलं आपण बघा. कवाय काय करी जाऊ कवाय काय करी जाऊ कवाई काय करायचं म्हणजे जे काम लागले ते काम हे मात्र आहे ना खरं आहे एकदम ना? तुम्ही बरोबर बरोबर बोलला. काय काय हसू राहिलेत लहान लेकरावनी हा काय झालं? काय झालं हा? घरी थोबड बारीक राहत दस काही गावऱ्या फुटल्या तोंडावर हा आणि इकडं हसायला जमत आहे चांगलं. बघितलं का तुमच्या बापाचे नखरे बघितले. काय एवढं कॉलेजचं कपल आहे काय का कॉलेजचे आहेत तुम्ही एवढं प्रेमा हा? प्रेमाच्या गोष्टी मार गावातली राहिले ती. अहो कॉलेजचे कपल मला काही कळले ना, काय बोलताय तुम्ही. कळलं नाही अहो, काय गप्पा मारते अहो, तुम्हाला तुमचं काय काय वाटत नाही. 25 वय नाहीये डंगरे झाले तुम्ही डंगरे. हो तोंड सांभाळून बोला, समजलं ना. त्या बायला काय आम्ही नको का बोलू. तोंड सांभाळून बोलू. तुम्हाला अक्कल नाहीये. अहो पण झालंय काय, तुम्ही एवढं का चिडलात. काय आम्ही का चिडला चिडलोय? असे नखरे बघून आम्ही चिडणार नाही तर मग काय तुमची पूजा करणार काही. होय नखरे म्हणजे तुम्हाला येऊ आड्डा कस का माहित झाला कोणता? येऊ आठ टाकाच अहो तुम्हाला माहितीये का आपल्या गावातले कॉलेजचे पोर इथं बसायला येतात माहितीये का हा? त्याचं म्हणजे नाही इथं कपल पॉइंट आहे तुम्हाला कळाला कस काय आणि हे कोणी अहो पण हा? त्याचा आमचा चंपा काय आहे. संबंध. कोण चंपा घेऊन कस काय आले गावातली मी नाही आली चंपा ती आली. शिरपतरावची बायको आहे काही हा ती आली माक. अरे तो भोळा माणूस हा तुम्ही दिवसा डावळ्या चुना लावून राहिले तुमच्या नवऱ्याला इथं माझ्या बापा संघ बसू राहिलेत हा अहो तसं नाही. ही बाई काय करते माहिती का, स्वतःच्या नवऱ्याला ना दारू पाजते आणि झोपून टाकते आणि इकडे येते. हे लय चुकीचं आहे अरे वाटोळ केलं तुम्ही शिरपतराव एवढा भारी माणूस आहे पण त्यां- लाखात माणूस आहे गावात असा माणूस नाही. अहो पण त्यांना बोलून फायदा काय, आपलंच नाणं खोटं आहे ना. आपलं नाही ही बाई तच मी दिसते काहीच मला काय मी नाही बोलेल तिला. ए गप्प बसा. ती चालती. चेहरा भोळा लपडी सोळा हो तुम्ही जास्त बोलू नका, समजलं ना. काय चालेल तुझं मागापासून तुम्ही बोलता, मी ऐकते म्हणजे तुम्ही काय पण कराल का. हा नाही, 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 मी नाही. मी इथून जात होती तर इथं बसले होते. मी माझ्या भाचीसाठी स्थळ बघण्यासाठी मी त्यांना सांगत होती. हे दुसरं फक्त काहीच नाही. कारण झाली, ही फक्त कारण झाली. कि- आता तुमचं किती पकडलं ना किती लफडं. पैसे घेतले अहो, किती पैसे घेतले हो तुम्ही तोंड समोर बोलायचं. माझं जर डोकं फिरलं ना, होय. मी तुमच्या ना कानफडत मारी ना, समजलं एक ना? ना. मागा मारायची नाही माझ्या नावावर ना हात नाही उचलायचा आधीच सांगते. हा. अरे आहे कोणी घरात. आहे ना दूध हा ना, आज टाइम झाला थोडा. द्या. बस जे काय बस 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 बस. तुझ्या करता माझं एवढं बारीक नाही पाहत. हा माहिती आहे ते मला. दुसऱ्यांना पाणी टाकून देतो. हा का हं, चहा वगैरे नाही चहा ना. मग बरं मी काय म्हणतो, पैसे बिसे का काय काळजी करायची नाही. हा हा? ते आहे हो, माहिती आहे मला. पैशांची काही काळजी नाही करायची. आणि एक तुला सांगतो, हा ये ना मी पैसे म्हणून तुला काही दूध देत नाही. हं. पैसे म्हणून तुला बिलकुल दूध देत नाही. हो ते पैसे माहिती कोणाला विचार करायचा, चोरून मोरून भाकर हाणायची. बरं सांग राहते दूध साहेब हो साहेबी. मस्त दूध एकदम घट्ट आहे. हा हं. एकदम मस्त दूध आहे. मग काय झालं माहिती का, हं. तुझ्या शेवट आलं का मग गप्पा छापा वेळ पास होतो. बरे बरे दुसरी काही नाही, मी पळते दूध घालतो. हा ना एकदम फास्ट दूध देत चाल. हा नाही पाच टन तुझ्या तास 2 तास गेले ना. मग इथंच पूर्ण दूध खाली करून देता बा. पूर्ण तुलाच घे बा. तुला खरं सांगू का, हा रात्री तू माझं सापडत आली. कधी रात्री हा तू मा हातात चहा देते, मी चहा पिते. हा तू मध्ये बिस्किट घेता का हे करता करता का. तुला सांगतो त्या नादात मी 3 गोदरे फाडले हो. गोदडे पडल्या. एवढं स्वप्न डेंजर होता. मग तशी तर मला मिठी मारेल हा आणि मी अशा गोदड्या फाडीतोय तडतडा. हा आणि खरंच सकाळ पारी पाहत होतो 3 गोदड्या फाटले. बाई. मग मग आता कोणाला सांगायची.
मग घरचे काय बोलले नाही? घरची बायको घरी नाही ना, नाही का? म्हणून मला घरी करमत नाही. अच्छा, मग तुम्ही एवढं दूध वगैरे वाटप वगैरे करून तुम्ही इथे येता? कधी तुझं तोंड पाहिजे आणि कधी मी खुश होईन अरे वा, याच्यात राहते. बरं जाऊ दे, मी आवडतो का तुला? मग मनापासून. अरे वा. मग आता तुम्ही काय करा, चहा वगैरे पण घ्या. अरे दूध एखाद दिवशी कोणाला तरी आणायला लावायचं होतं आणि आपलं थोडं बाहेर जायचं. कुठं? नाव कुठं तरी फिरायला. हा चला ना मग. दुधाचे पगार झाले का एखाद दिवशी कुठं तरी लांब फिरायला घेऊन जाऊ. चालेल चालेल हा, चालेल. केव्हा जायचंय? तू घरच्यांना सांग म्हणा मी जायच्या माहेरला हो मम्मीला भेटायला. हो. हा, आणि मी सांगतो मी चालू थोडं बाहेर. हम्म. ते काल आता एवढं कोण पाहिलं हा. पण जाऊ दे, आपलं तुझ्या घरात काय वाटत नाही तसं. नाही नाही काही नाही. तुझ्या सून आता तुम्ही मुलाला, दूधवाले नवऱ्याला. म्हणल्यावर दूध द्यायला येतच माणूस. मग आम्ही बी दूध घेणार आहे, तुम्ही दूध देणार आहे. मुद्दाम तुझ्या नवऱ्या का आलं का म्हणा हो तिचे पैसे राहिले दुधावाले पैसे हा हा हा. या हाताने घ्यायचे नाही हाताने मला द्यायचे. बरं मी सांगेल त्यांना दुधाचे पैसे द्या म्हणा. हा. आज सांगते मी आज संध्याकाळी. आणि या बाई 700 रुपये झाले का 1000 रुपये सांग हो का? आणि मी तुला 1500 करून जाईन. बरं ठीक आहे. हा? पण आता तुम्ही काय करायचं, तुम्ही सर्व बिल आहे ना माझ्या नवऱ्याकडून घेऊन घ्यायचं. हे, हे, हे. चालेल ना चालेल ना. मग आता तुम्ही चहा घ्या येता. चाल बा, लय घ्या असेल तर. घ्या चहा घ्या, 1 कप घ्या ते दुधाचं. सोनबाईला सांगा लागल या. कुठे गेली तुझी सून? असं आहे ना आहे ना. जेवण वगैरेच करता का? नाही जेवण बिवण नाही, मस्त मस्त चहा बनवून एकदम टकाटक. चहा तुला कुठे दुधाचे पैसे द्यायचे? बरोबर आहे. हं? बसा मग चहा ठेवते मी, बसा. बसू तुझ्या पैसे बस. हा बसा बसा. दूध एकदम भारी आहे बरं का. पण दूध म्हणजे तुम्ही काय? काय म्हणा. अरे तुला मी सेपरेट दूध आणतो, एक पाण्याचं छप टाकीत नाही त्याच्यामध्ये. हा मग आणि त्या भारी. मग घरच्या मध्ये एवढं दूध काय करतो मग मी देतो लेवल करून दुसऱ्याला. त्याला होती तो पाणी आणि त्याच्यातलं तुला एक लाल किटली आणतो मी हा का? स्पेशल तुझ्या करता. आता जेवढे तर चहा झाला मस्त आमचा. काढलं ना, हा. एक ठेम नाही पाणी त्याच्यामध्ये, अख्खा कोरचा कोरच. बरं आहे वा. तुम्ही काय करायचं आता, सायंकाळी ना त्यांच्याकडनं बोलून घ्या तुम्ही. आणि होई ना मदम तुझ्या नावर सांग ना, हो ते दुधावले पैसे दुधावले पैसे दुधावले पैसे. नाही पण ते काय होईल, दूधवाल्याला डायरेक्ट घरात घालून घेतलं वाचून जाईल. नाही नाही तुम्ही आता चहा घ्या पटक्यान. हा आणि पटक्यान निघा. लगेच पालता होतो ना. मग आपलं इकडून पुढे तिकडे हाटली बिटली लोक जाऊ चहा. हा चालेल, तसं काही नाही. वत फटाफटा वत फटाफटा वत. थोडा दे थोडा दे थोडा दे थोडा दे थोडा दे. थोडा देते घ्या. सोनबाई पण घरीचे माझ्यावाले, बस येईल ती आता. एवढी हाताला तुझ्या सवय ना. केवढी चालू काय चालले? काय काय ती चहा वगैरे चहा हा. चहा होता ना, चहा द्यायला. आत्या हा दूधवालेत नाही हो. घरच्या बाहेर पाहिजेत ना, घरच्या आत काय करायला लागले ते दूध द्यायला आले होते ना ग बाई. ते एक्स्ट्रा दिलं नाही काय? दूध एक्स्ट्रा दूध होतं ना, ते ओतून दिलं तुम्हाला. दूध चांगलं देता ना ते आपल्याला. आणि आता किती वेळ गप्पा मारायचे अजून तुम्हाला? नाही आता झालं ना त्यांचं, झालं तुमचं आलं. हा झालं. आता या मग तुम्ही. हा एक तास झालं तुम्ही बाहेर गप्पा मारताय, मी बघत बसले तुमची सगळी मज्जा. मग तुझं घरी नव्हती ना? मी घरी नव्हते, घरातच होते, मी तिथं गेलते काम करत बसले. अगं हेच आपल्याला दूध द्यायला येतात. लय घट्ट दूध आहे, एकदम भारी दूध देतात ते माहिती खूप छान दूध आहे ना, म्हणून हो. तुम्ही एक तास बोलत बसता हाय का नाही? हो. ही कुसुम बाई- सुनबाई माझ्या. छान आहे छान आहे, मला पटली. हा. पटली. पटली? सुनबाई हा. 1500 गाजावाजा कुठं करायचं नाही. कशाचं? ते चुप मेरे चुप. मी काय सुपारी घेते का काय गाजावाजा करायचं? घेऊन घे घेऊन ना घे. देताय ना ते प्रेमान तुला, घे. साडी घ्यायला तुला मी साडी घ्यायला दिली, साडी घ्यायला. हा घे. तुमची साडी तुमच्या पाशीत ठेवा, हे असलं मला दाखवू नका, समजलं का? आणि काय पैशाचा काय संबंध आहे? हाय दिली हावसानं म्हणून. कसले हाऊस? तुम्ही कोण माझी हाऊस पूर्ण करणार आहे? हा? अगं प्रेमानं दिले त्यांनी घेऊन घ्यायचं. तुम्हीच घेत बसा. तुमचा हा लाड नसा का मामांना सांगते की नाही बघा तुम्ही. ये, तुमचं झालं का मग? झालं का काय झालं का? तुम्ही बसा, आता मी मामांना सांगते. बरं मी काय अगं असं काही सांगू बिंगू मी नको, काय काही नाही असं- असं. मी पैसे अगं घ्यायला थांब गं तू. पुरी. पैसे घ्यायला तू. तुम्ही जा, मी आता मी बोलून घेते नाही ऐक ना, पैसे घ्यायचं निमित्ताने येतो. सांगून देईल माहितीये का? अगं आता गेलो ना, हा. मला कारमध्ये मी पैसे घ्यायचे नंतर येतो, मी तोंड पारा भेटेल मला. हा चालेल. त्याचं पैसे घ्या. समाधान. मग तुम्ही सांगायचं पैसे घ्यायला आलतो म्हणा मी. हा हा. जा आता तुम्ही पटकशी जा, नाही तर ते काय
राडा होऊन जाईल. घ्या ती किती दुधाची कॅटली. चला पटकन. मी काय म्हणतो हा ते पैशाचं काम करते हा पैशांचं बोलून घ्या त्यांच्यासोबत. तुला द्यायचे मला काय करायचं. हा चालेल ना. तुम्ही संध्याकाळी या. संध्याकाळी पैशांच बोला. सुनबाईला पण बोला का म्हणे पैशासाठी झालो होतो. पैशाचं नाही का काही हा मला तोंड पाहायला भेटलं मला भूक लागत नाही. हा बरं ठीक आहे चालेल. तुम्ही नाही का आता गपचिप जा कोणाशीच काही बोलू हा, नका. बरं, ठीक आहे चालेल मग. हा. आजा, आजा. काय कुठं चालले? ते हा? ते दूध झालं का दूध घालून? हा झालं. काय झालं ते आपलं एक तास हा माणूस गप्पा मारत होता. ते एक तास. घरात हा नाही नाही ते तिला हिशोब करत होतो किती दिवस आणि झाले. ते काय काय? ते परत दूध चहा द्यायला येतात ना पाण्याला आपल्याला. आत येतात. हा? हा? नाही. चहा पाण्याला आत आलेत. जेवण पण करून जायचं ना. अगं, बसा की सासूबाई बनवतील सुनबाई मस्तपैकी. ऐकून घे जरा. ते दूध द्यायला येतात ना आपल्या हा, बरं, इथं. मग. मीच बोलली म्हटलं हा, चला एक कप चहा घेऊन द्यावं असं. 1670 रुपये. असं. तुम्हाला काय वाटतं मी काय येडी आहे का डोक्यात? सोनबाई अगं, काय तसं काही नाही सांगते? ग. काय सोनबाई काय मी तुम्हाला सांगते? सांगते. काय 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 काय, काय तुम्ही काय? सांगता का मी सांगू? हा सांग. मी सांगू? तू सांग. मी सांगतो हा. म्हणजे 1670 रुपये तुम्हाला पहिली का ते हा अरे तो 25,000 होते रे. हा अरे तो 25,000 होते रे. तू गपचे बस. अच्छा म्हणजे पैसे नाही दिले म्हणून एक तास घालवताय का नाही, तुम्ही? नाही, असा काय विषय का? असं काही विषय नाहीये. आपल्याकडे ते एवढे पैसे होतात त्यांच्यावाले. मी बोलले संध्याकाळी माझ्या घरच्यांकडून घेऊन घ्या पैसे बरं, तुमच्यावाले. मग बोलले नाही मग काय तुमची त्यांना उधारी बोलले. मिटते का? त्यांना काय बोलले म्हटलं एक कप चहा घेऊन घ्या. आले तर एक कप चहा दिला मी त्यांना. डायरेक्ट चुलीपर्यंत मी नेलं. काय म्हणतो बाबूराव मी एक्स्ट्रा देतो दूध एक्स्ट्रा देतो. हा, yes. उरलं तेवढं होतून देतो. मी एवढं बारके नाही पाहत. हा किती आपल्यासाठी. म्हणजे तुम्ही 1 लिटर आहे ना मी हा. 2-2.5 उरलं तेवढं होतून देतो. हा, हा, आपल्या- दरवर्षी. बरं मामा तो राहिला दुधाचा विषय. हा. हे तू मला आवडतो मी तुला आवडती हा कसला विषय होता? हा मी सगळं ऐकत होते. ऐकून मी न देखता करून मी गेले म्हणजे काम काय? करायला. म्हणलं तिला म्हणलं माझं दूध आवडतं का हा. ती म्हणते, तुमचं लय आवडतं असा ना. विषय होता. म्हणलं, काय 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 चूक झाली आमची. दूध चांगलं आहे बा अरे तुमचं. हे बघा दूध आहे ऐका, दुधाचा नाही मी तुला आवडते का? हा. हो तुम्हाला आवडते का? नाही, हो, असं हे नव्हतं. चाललेलं. नाही का हे तू कायच्या काय? काय नको बोलू. अगं आजी काय बोलताय तुम्ही? गपची बस. अगं असं आजी काहीच. अगं आजी दूध आहे दुधासारखंच राहत. दुधात काय फरक राहतो का? हा काय झालं? अरे बाबा याचं दूध लावेल आम्हाला ना हो कडा. याच हा. 70 रुपये पैसे दिले. याच स्वतःच दूध नाहीये. मग हे तिथं गाय पिळालाय रोजनी 200 रुपयांनी. हे काय करतो हा. मला गावात गेला हा. हे एक कॅन घेतो आणि असं 2-3 ठिकाणी लफडे त्याचे प्रत्येक बाईला 2 ते अहो या पैशावरून मला आठवलं मामा तुम्हाला माहिती का या माणसाने काय केलं? मला म्हटलं हे पैसे घे तुला एक साडी आण. लय भारी भारी सून आहे तुझी अशी म्हणायला लागलेत. साडी आण तुझी हाऊस माऊस पूर्ण कर. हा माणूस कोण माझी हाऊस माऊस अरे पूर्ण डाले का? करणारा? हा माझा नवरा काय मेलाय का? अरे हो ठेवलंय मोठा माणूस आहे, तुम्हाला माहिती हा लय मोठा पैसे माणूस आहे त्यो. पैसे लय मोठा देतात माणूस आहे, ना. खिशात पैसे गेले ना आता लय आपल्या असं नाही 100 म्हशी आपल्या. मला दूध हा. चालू आहे 500 रुपये काल जास्त गेलते हा. सुट्टे नव्हते माझ्याकडे. हो ना हा. म्हणून आता एक खिशात एक आता नोट तर आपण गेली. काय करायचं आपले पैसे देऊन टाका त्यांच्यावर नील करून अहो, टाका. तुम्हाला काय माहितीये नीच का? माणसं आहेत तुम्ही आजे? म्हणजे पैशावर चालता का आजे? तुम्ही? 150 तुम्ही म्हशी आहेत. पैसे दिले तर काय पण आख्या- बोलायचं. अगं गप आख्या- ना, गप ना. हो अगं तू गपची बस. तुम्हाला माहित नाही मामा तुम्ही ह्यांना समजून सांगा बरं का. अख्ख्या महाराष्ट्रात आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात ह्याच्यासारखं माणूसच नसेल. यांचं दूध जातंय हा अख्ख्या महाराष्ट्रात पाहिलं यांचं का दूध आपले जातंय. पैसे देऊन टाका. काय बाई आपले क्लिअर करून आणि द्या. माणसांना पैसे वाटत पाणी नाही, स्वतःच्या बाजूला अजिबात करून घेते. एक पाण्याचा घोट नाही. पाणीचा गोट नाही. पाणी एवढं घोट भारी नाही. दूध तुम्हाला आहे. विचारलं पण नाही कुणी. हा अगं तू गपची बस. आजे, आपल्याला तुमचं दूध देतात नशीब ते. तुमचं नशीब हा. यांचं दूध भेटतंय तुम्हाला हा. खरे खरे 4 ढंपर का बरं याचं दूध भेटत म्हणजे याचं अख्ख्या गावामध्ये म्हशीचं तबिले बंद झाले काय? अख्ख्या गावात नाही अख्ख्या महाराष्ट्रात दूध जातं यांचं 4 टँकर रोज. हा का? काय हा. सांगायचं? अजून काय नजर बिजर काढाय देऊ का? हा? बरं काय ते झालं क्लिअर करून नेमकं? टाका पैसे आजे, आपल्याला. काय झालं हा, विषय? आजे हा. विषय काय झालता? आजे म्हणजे हा तुला दूध देतो आणि राहिलेलं ते वाढवा देतो. हा. म्हणजे मी असं वसुली करायचं काम चालू आहे का? नाही असं वशिल वगैरे नाही. म्हणजे आपल्यावर लय यांचं कर्ज आहे का झाले. यांचं काही आहे का? अरे माणसाला नाही. पाहिलंय. म्हणजे काय? मला असं वाटतंय यांचं काही हाईक होतं का? अरे बा नाही, नाही, दुधावाला आहे नाही. ना दुधावाला आहे ना या दुधावाल्याला बाहेर नाही नाही ठेवायचं. नाही काय नसन एक नंबर माणूस शिव हा, हा, काय नसेल हा. पैसे ए, अजून एक ए, अजून एक बाकड्या. नोट द्या, काय तू निघतो नसेल. का आता इकडून? तुम्ही तू निघतो का? अ, तू भाडे तुमचा संबंध भाडे काय? तू हा. भाडे तुमचा आहे ना गैरसमज झालेला असणार आहे. ए, खरे खरे जाते. तो म्हणतो गप्प खरे. बसा. अगोदर आल्या काय बोलला नाही तुला त्याच्या भाड भेटायसाठी तो उलट पालट बोलायचा. त्यांच्या लवकर खिशातनं चालले. पैसे हा? पडले नाही म्हणून नाही ते 2-3 त्यांच्यासाठी ठिकाणी मी घ्यायला बघितलं बरं का याचं. मला वाटतंय 2-3 ठिकाणी लपड आहे याचं. नाही 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 याच्यासारखा दिसणार दुसरा आहे हा. दुधावालाच आहे त्यो.
ते असं- लफडं असणार आहे. दुसरा बरोबर हा, आहे. हा. ह्यो माणूस तसं नाहीये नाही सज्जन आहे सज्जन. बरं तू जातो हा. का आता रट्टे काय बघ तू. अजून आहे का तो काय? तो व्यक्ती तसा नाही आहे अजून? आणि बस समजा एक नंबरचा भाडकं ह्यो. हा. एक नंबरचा पैसे पैसे गेले उडत, तू गेला उडत. 4 ठिकाणी लपडे, 4 ठिकाणी. हा त्या मालकाचं दूध चोरीतो ह्यो, इकडे बयाला वाटितो. हा अरे बा बायकोला 2.5 लिटर दूध 1 लिटर लावेल ना 2.5 लिटर दूध देत असेल पण 5 लिटरची वसुली करीत वसुली असेल हा तो. फायदा घेतो ना 5 अगं लिटर आजी. नाही पाच नाही नाही लिटर दूध दूध- वसुली. दूध त्याच्यामध्ये दूध बाजलं. दूध घालून कुठं घेतो मला? नाही नाही बा, नाही, असं असं बघून वाटतं. काहीच नाही काहीच नाहीये. हा, लय नालक माणूस ह्यो. असं काहीच या- नाही दूध याच्यामुळं- चांगलं जाऊ द्या त्या याच्यामुळं माणसाला ना- आपल्याकडे पैसे ना बरं का? त्यांच्या त्या माणसाचे द्या पैसे ह्यो एवढा नालक झाला गाया दूध द्यायचे बंद झालं. पैसे देऊन टाका कायचे पैसे दुधाचे म्हणजे त्याला आपल्याला सुना- बरं तुला लाज नाही वाटले का सुनाला पैसे दिले 60 घ्यायला ना रे दिले का हा? ग तुला मी दिला फेकला अंगावर मला नको काय असलं. खरंच खरंच दिले. बोनस मामा काय किटली घेऊन गेले तुम्ही कावाची माझ्या दुधाची हा कोण- तिकडे वाट पाहू कोणाची लागले. ती? माझे दूध घेऊन आले ते ये हा मग तिची त्याचं ना नाही का? त्याचं माझं दूध येते मला म्हणे मी आलो म्हणे एका बाईला दूध तिची द्यायचं ना म्हणे. सायकल किटली अटकेली होती. हा. म्हणलं उरलं मग याला नेऊन द्यावा. इकडं का हा. म्हणजे लपड्यावर नेऊन द्यायला आलता का? नाही तसं नाही काय. पण तुम्ही काय करता इकडं काय? तुम्हाला दूध नाही भेटत अरे का? माझी बायको आहे ना दूध नाही भेटत म्हणजे तुम्हाला प्यायला हा? म्हणजे हे दूध- काय बोल नाही याच्यावालं तुम्हाला दूध नाही भेटत प्यायला अरे दूध नाही आमच्या घरी ना नाही का त्याच्यावर मग एकच कारण देतो आता काय माहिती त्या ते बाय बायको वशील लावल्यात दूध आणून देतो म्हणजे मग? दूध घेता तुम्ही चहा पिता बरं, मी काय दुधामध्ये बोलते? काला करून 16-17 खाता रुपयाचं काय करायचं काय ते तुमचे तुला रुपये भेटणार नाही आता रुपये भेटणार नाही का देऊन टाका त्यांचे त्यांचे पैसे तुला सांगितलं आपण जरा. दूध खाल्लेले पिलेले दुधावाल्याला घराच्या आतमध्ये इंटरव्ह्यू त्या ठकीला दिलं बाहेरचे बाहेर का? ठकीला दिलं का दूध ठकीला दूध दिलं कोण टाकी आता यांचं तुला काय करायचं दुसरं आयटम हा ते बरोबर अहो, जाणून घेऊन द्या ना जाणून घेऊन तुमची द्या. सवत माहिती असलेली तुमची बरी. सवत ठकीच्या नावऱ्यानं एक दिवस लाकूड फेकून मारलं होतं मला हम्म. कमरात. तर मला असं मी महिनाभर चालत होतो तेव्हा असं आता कोण टाकी आहे तुमच्यावाली परत त्यांची पहिली हा आयटम का तुम्ही दुसरी आहे हो का हा. नाही मी बघा, दुसरी हे नाही बघा, हे मी- बघा, काय म्हणली हे बघा मामा हा? आता पकडला चोर मी दुसरी नाहीये तिसरी आहे, तिसरी तिसरी आहे का? तिसरी पण नाही मी नाहीच आहे. आहे का? नाही आपलं काही नाही बरं, पण मी दुधाचा काय व्यवहार आहे आपल्याला बरं मी येऊ का हा झालं तो काही बरं मी काय म्हणते क्लिअर करून घ्या बरं का पैसे घेऊन घ्या. हा पैसे देऊन टाक. नाही नाही क्लिअर झालं रुपये भेटणार नाही पैसे येऊ घेत नाही रुपयाला- हो पैसेच घेत नाही कोणत्या बाईकडून नाही ना फुकट दूध देतो निघ. निघ, पहिला निघ. पैसे घ्यायला या बरं का रिटर्न हा येतो येतो हा, घरी आता या, तवा जेवायला ते काढू. या. हा पैसे चालेल, घ्यायला या चालेल. का माझ्याकडे पैसे हा. नाही माझ्या नवऱ्याकडून पैसे घ्यायचे हो बरं बरं हा चालेल काय गं? हा तू त्याला घरात का घातलं कधी घरात का घातलं तुला चहासाठी का आला तो आला चहा. कोण होता तो दूधवाले हा. दूधवाले मग घरात नव्हता का त्याला मग दूधवाल्याला चहा नाही त्याला बाहेर द्यायचा बसून चहा का बरं दिला दूधवाल्याला चहा नाही बाहेर बसून चहा द्यायचा काय नाही दिला तो अगं सांग ना बाई तो सासऱ्याला आता काय काय हा? खोटं मी का बोलू? सांग लवकर तुम्ही बाहेर का कुठं खोटं बाहेर सांग लवकर, बसून- नाही तर फाटकन नाही 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 बरं का बाहेर जपून राहा बरं का काय? कारण आहे ना तिने एक बाई पळून नेली ती मागच्या वेळेस हा तुमची बायको सांभाळून ठेवा दूध बंद करा कोरा चहा प्या पण त्याचं दूध घेऊ नका बरं का हा आपण- चहा आवडत असेल हा. हिला लय दूध आपण आवडत दूध नाही. बंद करून टाकू दूध पळून बंद जाऊ करून शकतो टाकू घेऊन पळून हो, हा. बरं तुम्ही या आमचं अरे घर भाऊ, बंद आहे, आम्ही बघतो. अरे हिनं दूध खाऊ खाऊ पाय किती जाडी झाली हा. आणि मला बारीक केलं हिनं अहो, आपल्या हा? घरात बोला ना बरं आपल्या दूध घरात- आहे का बरं दूध आहे? नाही संपलं नाही, आता नाही, देतं का? मी काय तू पेतो म्हणते काय तू पेतो नाही पेतो आता हे का? बाबा तुझं बस झालं आता लावू नाही, नाही, गेला खरं आहे, जा आता खरं आहे, तू. हा. हा जा या आता तुम्ही जा. चलू द्या चला आता आपण पुढे. हे बघा उद्यापासून त्याचं दूध बंद करा आणि माझं चालू करा तो काय काय म्हणजे तुझ्याकडे बी दूध आहे का आता मी 2 गाय घेतल्यात आणि 2 म्हशी घेतल्या पाहिलं का म्हणजे काय रे आता उद्या तू येशील दूध घेऊन हा. आता माय बायकोला तिथे सोडून पण तू मा सोनाल दूध देशील हा मग आहे आलं की नाही? दूध घेशील का मग सारखेच जमलं ना? हा? म्हणजे सून जर असेल तर सुनाला देईन हा असं. सास ह्या असल्या तर यांना देईन दूध मला मग काय दोघांना दिल ना म्हणतो कोणाला द्यायचं दूध हा तू असलं तू घेऊन घ्यायचं मी हा, असलं हा, मी दूध मला घेऊन काय घे. पैसे त्या- नसले. त्यांचं दूध बंद करून टाकू हे बघ उमरेच्यात जायचं रे हा? मग हा. दूध द्यायला बाहेर असं बाहेर इथंच. बरं, एक इथं. एक काम कर तू येत जा गोठ्यावर काय नाही, काय दूध काय न्यायला संबंध? म्हणजे दूध न्यायला गोठ्यावर नाही येईन रे ना. बाय मी येईल बर बाय मी येईल नाही चालेल मग चला आता चहा वगैरे घेऊ आपण चहा घ्यायचा का भाऊ लागबीत आणली ना बरं. लागन म्हशीला. चहा मग ठेवते माझ्या नवऱ्याला पाठवत जाईल हा तिचा नवरा येईल वाटेल बर अगं चहा द्यायचा आहे का मग त्याला बोला कशाला चहा? ए अरे अखेर चहा पाहिजे काय सगळ्यांना चहा पाजतं का? मग आता आपल्याला दूध तो देतील दुपार ना मोकळच आहे काय आता आपल्याला उद्या दूध कोणी देतील या- ना ते कोणी मा दुकानात या मग आता दूध देतील ते आपल्याला बरं हे बघा मी काय जातो गरज नाही दूध दिली तर आपण पैसे पण देणार आहे. मी हा जातो का? उगाच म्हणता येवा आला भांडण लावून गेला मी जातो हा तुमचं चालू द्या काही कमी केलं भांडणच अरे बघ तुला सांगतो हा अंजे हा. जर एवढं पुढे कोणता दूध आला येऊ हा. त्याला जर घरात एंट्री दिली तर बाय हा बरं नाही सोन बाई लक्ष ठेव मला काय सांग पाहिजे ना मी नाही, एकटा आता घरात कोणालाच तुम्हाला नाही. पण घरात
घेऊन येतात. आता कोणालाच नाही एंट्री. नाही दुधाच बंद करून टाकेल आता. हा चालेल, हा ठीक आहे. मी आता चहा ठेवू का काय तुम्हाला? नको ठेवच्या. मग दूध संपत. हा चला. संध्याकाळी पिऊ दूध आणि भाकर खाऊ. हा चालेल. चाल. हो. काय करता तुम्ही हे? ऐक ना ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग. हा मग. हं? अहो चला. संत जणी चालू झाली आता कुणाचं नाव. बसू का? काय खुशाल गाणे म्हणत फिरलेला आणि काय नाही. जाणार शिरपतराव आज आला शिरपतराव. का हो भाऊजी हम्म, काल मी त्या नदीच्या काठाने चालले होते. हम्म. खुशाल शिट्ट्या मारत होता तुम्ही कशासाठी? कोण तू होते? तू होते? तुम्हाला चांगलं माहितीये मीच होते म्हणून उगाच आता. नाही नाही वहिनी तसं नाही. मी तो काय जळत नाही मला दुसरी बाई मला खोडत लागली. मला माहितीये ना तुमची चाल. दुसरी बाई समजून माझ्यावर पण लाईन मारता तुम्ही ते चांगलं माहितीये मला. लाईनच नाही काय हो लाईन नाही मारित. बास मारतो बास मारतो. हो बास मारितो. म्हणजे तुम्हाला काय वाटलं दुसरी बाई होती म्हणजे दुसरी बाई म्हणून तुम्ही मला पण शिट्ट्या मारू शकता. मला माहितीये ना चांगलं. असंच केलं ना तुम्ही. वहिनी मग मला लय आवडत होती तुम्ही. लय लय आवडायची लय आवडायची. कोण कोण? तू जेव्हा तुम्ही वरात चालू होती ना हा. वरात एवढं मी नाही का असं नाचत होतो तेव्हा का पाहून हो नाचायचं. ना. मला तुला पाहून मुडी आलता. मला हो. नवर काय पाहिजे शी. त्या मस्तात गावरे गेले. कुणाच्या? हा नवऱ्याच्या. काही बोलू नका तसलं बरं का भाऊजी इथं बसून. पण तुला कधी मला माहितीये ना तुम्ही किती आता नालायकपणा करता ते मला पण सगळं तो माहितीये. तुला काय वाहिनी तुला तुला निम्यावायचा दोस्ती तो काय 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 निम्यावायचा दोस्ती निम्यावाय पुढे मोर काय करशील. काय करशील म्हणजे जे करायचं ते करेन मी. तुम्हाला काय करायचं? तो काही किती दिवस टिकणार आहे काय? मग माझ्या नंतर काय तुम्ही बी जगणार आहे काय मला सांग. कारण नाही 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 तो नवरा एवढं वय झाले हम्म. आणि आता तू किती दिवस टिकणार आहे. तुला अडचणीत येणार आहे. मग त्या टायमाला शिरपतराव इकडे शिरपतराव इकडे त्या टायमाला शिरपतराव तुला अंगठात दाखीन. अच्छा म्हणजे तुम्हाला वाटते की मी तुम्हाला म्हणून का शिरपतराव या इकडं या इकडं म्हणून मी तुम्हाला बोलवणार आहे. हा? काय तुम्ही अक्कल नसल्याने बोलताय. हा मला गरज पडली तुम्हाला बोलवायची. बरं मी काय म्हणतो, मला ठेवू ना काय? चहा ठेवू ना. अच्छा चहा ठेव का? काय बोलताय तुम्ही जरा पूर्णपणे बोलत जा. मग तेच बोललो मला सवय ठेव. काय गेली नाही वाटतं तुमची नाही, असली मला अर्धवट सवय. बोलायची. हा? चहा ठेवायला साखरच नाही. हा, हा. साखर नाही म्हणलं आमच्या घरात. मग मला दूध दे दूध. काय? दूध दे दूध. तुम्ही काय लहान राहिले काय दुधू दे दुधू काय एक बोलताय? गलासा दूध दे दूध मला लय माझ्या आवडत. नवऱ्याला त्रास पर्यंत मी दूध नाही पाजू घातलं. दुधू दे दुधू काय बोलताय? वहिनी तुमचं दूध मला खूप आवडत बघ. एक दिवस पिलो होतो लय भारी लागले प्यायला. लय गोड लय गोड लय गोड. पाणी सुद्धा नाही द्या. माझी गलती झाली तुम्हाला ते दूध पाजून. छी आता इथून पुढे कधीच नाही. चहा पण नाही देणार मी तुम्हाला. हं? चहा पण पाजवणार नाही म्हटलं. किती लगत वहिनी धरते दूध? काय? किती लगत तुमचं दूध? किती निघत तुमचं दूध म्हणजे काय काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या शेळीचं. नीट बोला जरा. हा मग तेच ना म्हणलं किती लगत तुमचं दूध असं. तुमचं दूध नका म्हणू तुमच्या शेळीचं म्हणा. मग तो हा नवरा डेअरीवर काल आला होता. हा. तो म्हणा आमचं मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या. मग त्याचं दूध आहे का? कोणतं दूध राहतं? मग तुम्ही तिथं बोलायचं ना त्यांना मावाला दूध वतून घ्या. मग किंवा नवऱ्याचं दूध आहे का? अहो मग ते दुधाचं काय असत त्याच्यातून वतून घ्या म्हणत हा असं. तो म्हणा मावळ दूध ओतून घ्या मावळ दूध ओतून घ्या. हा कॅनमध्ये तेच मी तुम्हाला विचारलं तुमचं दूध खूप भारी असं. पण तुम्ही तोंड सांभाळून बोला थोडस भाऊजी. काही पण बोलू नका असलं. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता ना तुमच्या शेळीचं दूध लय भारी आहे आणि किती निघत असं म्हणू शकता ना. हा पण मग चांगले चंगली असं काही बोलू नका असलं. जावा आता झालं असेल तुमचं काम तर कशाला आलते इकडे. काय नाही बसलं टाइमपास. हो तुम्हाला माझंच घर भेटलं वाटतं टाइमपास करायला. माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा काम धंदे करून पहिलंच माझ्या बॉडीचे सगळे तुकडे तुकडे व्हायला लागले. वहिनी मला खूप वेळ आहे तुझ्याशी टाइमपास करायला. तुमच्याकडे असेल पण माझ्याकडे वेळ नाहीये भाऊजी. तुम्ही चालते व्हा मला करू द्या आराम थोडाफार. भाऊजी चालते. मग मग तुम्ही तुम्ही काय मी कुठे येऊ तुमच्या सोबत? चालणार मला तो काय मळ्यात. आणि मी काय करू मला तुम्ही? तुम्ही मला दाखव फिरून काय काम करतो मी काम. काय नाही सध्या काय मला वेळ नाही मळा बिळा दाखवायला. जा तुम्हीच बघा. तुम्हाला माहितीये की आमचा मळा कुठे आहे ते. मी काय म्हणतो वहिनी म्हणे दिवस ते चालू राहते राहून घ्या. तू ना नवरा आहे तो मी काय म्हणत नाही पण नवरा असताना कुठंतरी तू जुगाड करून ठेवी. कशाचा जुगाड जुगाड कशाचा जुगाड? लपड्याचं.
आता मला हीच गोष्ट तुमच्याकडून शिकायला पाहिजे होती बघा, आहे ना? मग तुझा नवरा शिकवा आता मला तुम्ही. तुझा नवरा गेला तर तुला अडचण येणार नाही असं. म्हणजे कशाची अडचण, कसली अडचण? म्हणजे नवरा गेला अडचण तुला येणार नाही ना. मला काय अडचण लफडं आहे? करून तुला आणि माझा नवरा काय एवढ्या लवकर जाणार नाही. माझा नवरा जाईल ह्याचीच काय वाट बघून येऊ तुम्ही? मला तुमच्यातच काहीतरी खोट दिसू लागलाय. बात काय गोड आहेच, बिलकुल आहे. काय आता गोड मला तुमचं सगळं कळायला लागले. तुमच्या मनात ना असं काहीतरी असेल विचार. माणूस विचार आहे ना. काय आहे? माणूस विचार आहे मला ना. म्हणूनच बोलते. 4 चाकी गाडी घ्यायची तो विचार आहे मला डोक्यात. स्वतः बी वेड, मला इथे वेड बनवताय. 4 चाकी गाडी 2 पायाची मला कामची ठेवून घ्यायची. काय काम ठेवून घ्यायची? 2 पायाची मी ठेवून घेऊ? कोंबडी का मला अंडे खायला घरच्या घरी. अच्छा, तुम्ही ठेवून घ्या. जा ना मग, ठेवून घ्या ना. 2 पायाची ठेवून घ्या, 4 पायाची ठेवून घ्या, काही बी करा. गावठी गावठी बॉयलर नाही. कसली बी ठेवा यार भाऊजी, माझं लय डोकं दुखलाय. तुम्ही जावा बरं. देऊ का दाबून देऊ. नका हा? नका नका, काही नको दाबून देऊ मला. मी गुळी बी घेऊन आराम करते. बरं मग वहिनी काय ठेवी त्या का जाऊ. काय ठेवायचं म्हणजे? चहा ग मला. चहा? अहो चहा काय, तुम्हाला ना 1 ग्लासभर पाणी सुद्धा देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाहीये. होय. एकदम नालायक आहे तुम्ही, नालायक मी नालायक बिलायक ना आहे. माझी इज्जत वाटव काढ नको. मी त्या मापाचा माणूस नाही. हो, इज्जतवान माणूस आहे, हो, इज्जतवान. लय इज्जतवान माणूस आहे मी तुम्ही. आजपर्यंत तू खूप इज्जत धरली, हो, हो, हो. खूप मर्यादा धरली. हम्म. नाही तर मी तुला सोडलं नसतं. हो का? हा. आता बघा करून काय बघता ते. तू काय बघा करू मग मी पण काय करू काय करणार आहे? काय करू शकते? काय करू शकते. काहीच करू शकत तुमच्यात नाही. किती हिंमत आहे दाखवा ना मला. किती मग करीन मी दाखवते ना मी माझी किती हिंमत, करीन माझं तुला काय किती ते. करीन काय? बोलणं आपल्या हिंमत आहे एवढी. मी पण दाखवते ना तुम्हाला. इतकं तू दाखवते मला ना. करून दाखव, मी तुला करून दाखव. चल, लाव पैसे, चल लाव 5 रुपये. तुम्ही करून दाखवा पहिले. हा? हा? तुम्ही करून दाखवा ना पहिले, मग मी दाखवते ना करून. चल मी तुला करून दाखवतो. मध्ये काय जायचं, इतकं करून दाखवा बाहेर काय ते. हा? लोकांनी पाहिलं मग लोकांचं काय आहे इथं? काय असं काय करून दाखवणार तू तुम्ही? मला लोकं- करून दाखव आणि मी तुला करून दाखवतो. हे बघा भाऊजी, असला फालतूपणा करू नका इथं बसून. तुम्हाला ना मी आपल्याला आता जे बोलले ना, माझ्या ते नाही बरोबर लागायचं, बोलले. माझ्या नाही लागायचं. मी काय करू शकतो. करून दाखवणार आहे ना तुम्ही? ठीक आहे, चालतंय. बघते ना मी बी काय करून दाखवत होता. निघा इथून. कुठं निघा. वहिनी द्याना ठेव बघा. आपली माणूस- शिरपत्राव द्याना ठेव. अहो तुम्हाला ना तू खरं सांगते जिरूनच मी. तू जिरूनच हो, बघते ना कोण कुणाची जिरवत ना आलाय तू माणूस कुठला. जिरूनच दाखीन मी. ए जा. आधीच घरातले काम करून करून इथं डोकं फॅट झाले. पण हे असले ते डोकं लावायला मला. एकदम निव्वळ नालायक माणूस आहे. ते गणपतराव काय रे काय नाही वाले, हातपाय दुखायला लागले आता. का नाही रे? आता कान म्हणजे म्हाताराच झालोय कान. तर वयामान दुखत असेल तर का आता वय मग झालं. काय, आणि त्यातले त्या जवान बायको केली आहे. लई कुठं काय होतं का नाही? काय आता व्हायला काय मार्ग आहे काय? हातपाय जर कामच करते नाही. नाही तुझ्या बाई तुझी चूक नाही आणि त्या हात पायाची चूक नाही, तिची चूक नाही. मग कोणाची? लोखंडाची. तुझ्या नोंदणीची सुद्धा चूक नाही. मग कोणाची? वयाची चूक आहे, वयाची. त्याला पण ज्याला जो काही विलाज असेल ना तात्पुरता. पण नोंदणी अशी होती का? नोंदणी नाही होत. नाही बा. नाही हम्म. नाही तुला पायाला आहे माग गोळी, जर तो गोळी घेतली ना तर तो पाय क्लिअर होते. खरं त्या पाय क्लिअर झाला तरी मग बाकीचा विलाज म्हणजे करेल. माया काही नव्हती. हा. मला अशी त्या दिवशी ना इकडे गुडघ्यात चमकली घरी. हा. काही कॅलेंडर आहे ना, त्याला दवाखान्यात गोळी आणली. हम्म. गोळी खाली घायची, लगेच खटकन लावून गेली. खरं खटकन ते आहे. मग कुठं भेटते का तुझ्याकडे आहे? गोळी काही माग नाही एवढी. हा. आहे तर 10 रुपयाचं पाकिट नाही, 25 रुपयाचं पाकिट होतं. हा. दे. हा. गोळी चांगली वाटते आहे ना? आता हाय का आता आपल्याला कळत का त्या गोळीमध्ये घुसून काय आहे? नाही का? आपल्या गुणाची मतलब. बरं बरं. बरं का गोळी घे. येऊ का मग? घरी गेल्यावर घेऊ ना? हा येतो वाटेल गार का द्यायचं. बरं बरं बरं. येऊ का मग? हा हा. आता पाय गोळी घेतलं, गोळी घेतली त्याला असा पावर येईन. त्याला काय माहिती मी त्याला एनर्जीची गोळी दिली. आणि आता तिची ना, तिची चांगली ठोकीनच अशी ठोकीन अशी ठोकीन ना, तर ती मला माझी आई माझा म्हातारा नावताना नाही का म्हातारा त्याला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यांच्या बिलगा बिलगीत मी जातो आणि मग तिला टाळ्या वाजून हसतो. मग पाहिजे तिची कशी आग होती. चला तर ना येतो मला तुम्हाला का दोन. कामावर फोन बसली. हो आवरलेत ना, बसा. मला पाणी आणते का? पाहिलं दुखायला लागलं.
पाय दुखतो का? हा गोळी घेतो ना. ठीक आहे, थांबा आणते पाणी मी. आण. घ्या. कसली गोळी घेताय? पाय दुखत्या म्हणून कसली गोळी घेत्या? आता त्याच्यासाठी घ्यायला. हं? घ्या. किती पाणी पिताय? अगं ती अटकत अटकत जाते ना. बरोबर, द्या इकडं. काम आटोपलं सगळं? हा आवरलंय सगळं. आता दुपार झाली, झोपायचं वेळ म्हणजे झोपावं असं वाटत होतं, हं. पण झोप पण काही येईना झाल्या म्हणून बसले होते असं नजारा बघत. म्हणजे झोपही झाली? अहो झोपायचं होतं मला, मग? कुठं झोपली मी, झोपच येईना. असं का? हम्म. दिवसा कुठे झोपत असते माणसं? मग कधी झोपायचं असतंय? संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे काम आटोपल्यावर. हम्म. हा. तुमची कोणती तयारी चालू आहे आता? तुम्ही झोपणार आहे का? मला सांगताय रात्री झोपायचं असतं म्हणून. तुमचं काय चालू आहे? कोण नाही, मला गरम झाले म्हणून. कसं काय गरमी होईल तुम्हाला? ती गोळी घेतली ना मी, अच्छा, आता गरम झालं. एवढी पावरची गोळी होती काय तुम्हाला एवढं गरम चढायला? गोळीच लय भारी. हम्म. म्हणजे आता तुमचा पाय बी लगे झटक्यात नीट होणार आहे म्हणा की. हम्म. पाय नीट झालाय हम्म. का तिसरा पाय उभा राहतोय? म्हणजे हं? म्हणजे काय बोलताय तुम्ही? हम्म. चल घरात चल. कशाला? चलतं खरं? आज झालं काय तुम्हाला अचानक असं? होतंय. काय होतंय? चल. अहो पण मग झालं काय ते तर सांगा, काय अचानक असं? लय राहिली. याच्या अगोदर त्रास कधी काही करत नाही तुम्ही, आणि बरं आज तुम्हाला सुचतंय. हं? चल ना. कशाला पण काय करणार आहे तुम्ही? मी काय करणार म्हणजे? हम्म. बायकोला काय करतात? अरे देवा, आज बरं मूड आला तुमचा. बायकोला काय करतात? हा चल ना. काय तुम्ही चलना चलना लावलंय? ग बसा उगं. हा चलना चलना म्हणता, नेहमीच तुमचं असंच असतं. आणि गेलं थंड, काहीच होत नाही तुमच्याकडून. आणि आज लागले लगे वरतोड करून चलना चलना. ऐक राहू ना, द्या. ऐक ना, ऐक ना. काय ऐकू तुमचं मी? तू चालतं खरं? हो राहू द्या. आज पण माझा मूड खराब करणार तुम्ही. चल तर खरं घेऊन जाता मध्ये, आणि तुमची ना अशी पुंगी फुसवून जाती मध्ये. राहू द्या. चल ना. अरे बापरे, हा. आज जरा जास्तच. काय काय विषय काय आहे तुमचा? विषय आहे म्हणून तर. जरा गंभीर झालेलं दिसतंय मला. गंभीर झालेलं दिसतोय म्हणलं विषय. नाही नाही नाही, मग आज देव पावलाय मला. अरे बापरे. हा चल. काय चल अगं चल ना. अहो पण मग नको बाबा, दुपारच्या वेळेला नको असलं काही. रात्री बघू. अहो काय करताय तुम्ही? अहो ऐका ना तुम्ही. अहो ऐका तरी. काय करताय तुम्ही? काय? अहो नाही, सोडा बरं तुम्ही. नाही नाही, हे असलं दुपारच्या वेळेला जमत नाही बरं का. दुपारात चांगलं नको. नाही. अहो सोडा ना मला. नको, थांब ना. अहो सोडा बरं. तुम्हाला काय असलं, काय जोर चढलाय हो तुम्हाला आज? जोर चढला म्हणजे? मग काय? मग तू कशी म्हणत होती? कशी काय म्हणत होते मी तुम्हाला? तिथं गेलं का होत नाही, तिथं गेलं का पण मग होत नाही. खरंच तुम्हाला आज कसला जोर चढलाय बरं? ओ सोडा बरं मला तुम्ही. हे अगं थांब. नाही सोडा तुम्ही. नाही, आज नाही. कसला जोर आला का? अगं अगं थांब ना. अजून एक वेळेस थांब थांब. अगं थांब. हो. काय करता तुम्ही? ऐक ना, ऐक ना. काय ऐकू? फक्त अहो, नाही हो, बस झाला. माझं ऐक. नाही नको. अहो सोडा बरं. तू मला नाव ठेवते ना मग? हा मग. हं? अहो अहो सोडा ना. काय करताय तुम्ही? अगं काय? मानलं मी तुम्हाला. सोडा बरं मला आता. तू गप. काय ग? सरका सोडा माझा हात. मला काय मत नाव ठेवते ना तू? कायम नाव ठेवते म्हणून तुम्ही आज माझी काही पूर्ण जिरवणार आहे का? गिरवीत नाही ग. मग काय करणार आहे? कमीत कमी तुझी इच्छा पुरी. हो राहू द्या. इच्छा पूर्ण करायला निघाली माझी. सोडा म्हणते. हा सोडा बरं. ऐक ऐक ना. अहो सोडा ना. थोडा वेळ फक्त. नाही नको. सोडा. थोडा वेळ. अगं दम. तू निश्चित बोलते काय का कवर आहे बी. ऐक. कळलं कळलं मला आता. राहू द्या. नाही कळलं अजून. हो सोडा. अगं काय करताय तुम्ही हे? एक बस झालं म्हणते ना. एकच. एकच दुपारची वेळ चालू आहे. काय करताय तुम्ही हे असं? काय नाही होत दुपारा. अहो, काय करताय तू तुम्ही? येत खरं ना. अहो सोडा मला. थांब. मला काही वाटतं का हो? अगं थांब.
अहो सोडा ना. अगं थांब ना. अहो सोडा मला. तुम्ही काय करताय हे? एवढा कसला जोर आलाय तुम्हाला? सोडा बरं. जोर आलं मग त्यात काय विशेष? अहो त्यात काय विषय म्हणजे तुम्ही काय करताय हे? सरका बरं. अहो सोडा ना. अरे तू काय नव्या नवरी सारखी करते? अहो सोडा नको. अगं ऐक ना. सोडा बरं. नाही 2 मिनिट. का ग? तू काय? का सोडा नको मला. नको म्हणते? का नको नको म्हणती म्हणजे? मग? हा? तुम्हाला काय वाटतं का हो? काय मला वाटतं? एक सांगा तुम्ही. हा? तुमचे एवढे पाय आणि ते दुखत होते, तुम्ही सगळे अख्खे गळून गेले होते, तुम्ही आजपर्यंत मला एवढं कधी हात लावला नाही. हा? लग्नाच्या टायमाला सुद्धा तुम्ही एवढं 5-6 वेळा मारला नाही. आज कस काय एवढं? हा? आज आहे ना श्रीपतरावने गोळी दिली मला. दुखत होता पाय, तो पाय तर गेला कुणीकडे? कुणी दिली म्हणले तुम्ही? श्रीपत. त्या भामट्याने गोळी दिली तुम्हाला? अगं पण मला पावर आला ना. अरे बापरे. आता फक्त एकच वेळ. नाही नाही नाही, मला आत्ता समजलं. सोडा तुम्ही मला. हे बघ सोडा माझा हात. ओ, सोडा ना माझा हात. आतमध्ये गेल्यावर काय? छी. कसं नालायक थंड माणूस. गाणं वाटतं. त्याला ठिकाणी आतमध्ये गेला. ओ तोंड बंद करा तुमचे. हा? नाही, एकतर नालायकपणा करता तुम्ही इथं आणि परत भामटेपणा करायला आली काही माझ्या समोर. कोणती बाई धरली सांगा आजपर्यंत कोणती बाई धरली? आता आम्ही पाहिलेच नाही म्हणजे कस काय नालायक मध्ये? मी नालायक आहे का? हो आहे. कोण आहेच तुम्ही कोण नालायक. मध्ये नालायक हा? आहे? काय केलं तुम्ही आज? काय केलं? काय केलं काय तुम्ही? माहित नाही तुम्हाला तुम्ही काय केलं ते? मी कुठं काय केलं? म्या कुठं काय केलं? सांगा बरं. काय? यांनी काय केलं तुमच्या सोबत आज? काहीच नाही कुठं केलं. भेटले होते तुम्हाला ते? अगं मी तिला पारावर बसेल होतो ना, तिकून आलो तर पाय दुखत होता. वहिनी कस काय जिरली आज मग? बघा घ्या ह्यांच्याकडून आणखीन उपचार. कसला बोलतोय तो माणूस? म्हणून म्हणते एक नंबरचा नालायक माणूस. म्हणजे जिरवली म्हणजे काय? म्हणजे काय? तुम्हाला माहित नाही आता काय केलं तुम्ही? अगं मी केलं, अजून करायचंय. अजून करायचे? हा, मग हो. हे- निघा तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जा. तू माझं ऐक. काय ऐकू? जिरवली म्हणजे काही बोलणं व्हायला का तुमचं? अहो माझ्यासोबत आधी येऊन ना झक मारून गेलाय, बोलून गेलाय. काय म्हणजे? काय बोलून गेलाय मला माहित नाही. मला काय आणि माहिती? त्याच्यात तुम्हाला परत का दिलं तुम्ही यांच्याकडे? ती काय दिलं तुम्ही ह्याला? त्याला गुडघ्या दुखत होतं ना, गोळी दिली. कसली गोळी दिली ती? हा? कसली दिली ती? एनर्जीची. हो एनर्जीची गोळी दिली ना. चांगली एनर्जी चढवून ठेवली माझ्या नवऱ्याला. आणि इथं सांगलाय मला आणखीन कशी जिरवली. हा चल काय? चल गप्पा बसा तुम्ही. ये अजून फक्त काय काय फक्त एकदा? एकदा. मी काय म्हणतो गणपतराव हा? अजून 5 बाऱ्या करा. हा नाही, मला अजून एक वेळ. हा का? मध्ये गेलं ना तुम्हाला थंड करत वाटलं वहिनी. अच्छा ते गाणं म्हणजे काय? इथं तुम्ही शिकवायला आले का? थंडगार, कसं थंडगार वाटतंय तुला. चल चल चल. हो सोडा म्हणलं ना मला. वहिनी जर त्याचं नका मुडगा आतापर्यंत ना तुम्ही खूप केलं, कळलं ना? नाही ना, तू हात मोडते का माझा? मोडते का म्हणजे? चल. जा. हे सांगताय ना तुम्हाला आणखीन 5 वेळा करा म्हणून? गणपतराव जा. तुम्ही जा यांच्यासोबत. गणपतराव घरी आपण 10 बाऱ्या करतो रोज. पाय बरं. बघा आणि तू 4 वेळेसच थकली. नाही 5 झाले. 4 वेळा केलं तुम्ही. 5 बरं मी काय आता किती बाऱ्या झालं? 5. माझं 4 बाऱ्या करून टाका. मी 9 हो का? 9 ठीक आहे. 4 वेळा करायचंय ना? चला चला ना. अजून 4-5 वेळा करा. चला. अहो, चला, चला, मा काय चला, समजली? चला. मा काय चला ना, समजली? अजून 4-5 वेळा मा करायचं. काय अगं समजली? तू नको. चल चल. सोडा मला. कसं? हो, सोडा म्हणलं ना. एक वेळेस काय? अहो, सोडा ना मला. नाही ना. काय नाही ना. तुम्ही त्या शिरपतरावचं ऐकून असले धंदे करताय का? हा? कसली गोळी घेतली हो तुम्ही ती? अहो सोडा ना. काय करताय तुम्ही? अरे काय करता म्हणजे जे करायचं तेच करतो ना. गप. अहो सोडा बरं तुम्ही. थांब. सोडा. तुमचं खूप झालं आता हे. नाही सहन- थांब किती ना, सहन थांब ना. करायचं? काय थांब ना सारखा बरं. अगं अगं 2 मिनिटाचं खरं. अगं थांब ना. दम दम. अरे बापरे. लाज वाटते का तुम्हाला? बाहेर येऊन लावताय. हा? लोकांना दाखवतात काय काय केलं? माझ्यात किती ताकद आहे दाखवायला. काय करताय? अरे बापरे. गरम झालं. पाय दुखायला लागला. हा लागला का दुखायला पाय? कस काय दुखायला लागला पाय? आता ना हा आणखी 4 गोळ्या घेऊन येतो. 4 गोळ्या घेऊन येतो? कशाच्या 4 गोळ्या घेऊन येतो? कोण दिलं तुम्हाला ती गोळ्या? हा? मेडिकल मध्ये लेबल आहे ना. कुणी दिलं गोळ्या तुम्हाला त्या? त्या शिरपतरावानं दिलत्या. शिरपतरावने दिलत्या ना? तुम्हाला माहितीये का त्याचं काय आहे ते? काय? अहो तो घरी आलता. हा माझ्यासोबत नाही तसलं डोकं लावून गेला. आणि तो काय बोलला माहितीये का? आता बघ तुझी कशी जिरवतो, असं तसं किती घाण घाण बोलून गेलाय तो माझ्यासोबत. माहितीये? हा
मला सांगतो तुझ्या नवऱ्यामध्ये दम नाहीये, असं नाहीये तसं नाही, आणि असलं गोळ्या देऊन तुम्हाला अहो मारून घालेल तुम्हाला त्याने एक दिवस. असं काही पण घेत नका जाऊ त्याच्याकडून. अहो तुम्हाला माहितीये का हा? काय? तो शिरपतराव, शिरपत म्हणतात म्हणे त्याला, आपल्या घरी आला होता. हा नाही तसलं बोलून गेलाय मला. तुला डायरेक्ट तो काय म्हणत होता मला माहितीये का, तुझा नवरा मेल्यावर तू मलाच बोलवशील. हा डायरेक्ट मला चान्स मागत होता हो तो. मग काय डायरेक्ट मला म्हणतो तुम्ही ना माझ्याकडून ना खुशी करून घ्या आणि माझ्यासोबत ना मज्जा करा, असल्या गोष्टी बोलून गेला तो मला डायरेक्ट. मी नाही नाही म्हणाले त्याला, तर डायरेक्ट तो मला काय बोलला माहितीये का, बघा आता वहिनी मी तुमची कशी जिरवतो. हा कशी जिरवणार आहे तो माझी, एवढं बेकार बेकार बोलून गेला तो मला. आणि मग तुम्हाला ही असली पॉवरची गोळी देऊन जिरवायला सांगितली माझी, आणि केलं तुम्ही माझे हाल. अगं त्याच्यात काय हाल आहेत? त्याच्यात काय हाल आहेत म्हणजे? माझी तृप्ती होते, तुझी हाल तू जाणते, आणि माझ्या मनाला समाधान वाटतं याचं काय. अहो पण असल्या गोळ्या बिळ्या घेऊन मरून जाचाल ना. हा पण मग तुला बी बरं वाटतंय? छी मला काय बरं नाही वाटत. कस काय? कस काय म्हणजे एवढं तुम्ही एकाच दमामध्ये 5-6 वेळा जर करचाल तर कस काय बरं वाटन हो? मग त्याच्यात काय विशेष? त्याच्यात काय विशेष म्हणजे? शेवटी माणसंच आहे ना आपण. हो माणसंच आहे ना आपण, जनावर तर नाही ना. त्यात काय मजा. मी आता फक्त आणखी 4 गोळ्या घेऊन येतो मेडिकलवर. काय अजून गोळ्या पाहिजे ना ग. अरे बापरे, अजून 4 गोळ्या पाहिजे का तुम्हाला? म्हणजे खुशी तुला एकदम खुश ठेवली. मला खुश ठेवायची काही गरज नाही. मग तू कशी काय म्हणत होती? काय म्हणत होते मी तुम्हाला? तो शिरपतरावच म्हणत होता मला डायरेक्ट, तुझ्या नवऱ्यामध्ये काही दम नाहीये, माझा दम बघ माझा दम. तू म्हणली होती यावर काय अहो आपलं घरातल्या घरात चाललं असेल, पण तो सुद्धा तसं म्हणून गेला ना तुम्हाला. मग तुम्ही न गोळी खाता दम दाखवा ना तुमचा. तो मला दम दाखवत होता. मी कनी मला गोळ्या घेऊन येतो. काय 2-3 गोळ्या घेऊन येतो फक्त, जास्त नाही 4. अरे बापरे, म्हणजे आता तर माझं काही खरंच नाहीये. आताच माझे एवढे हाल केले ह्या माणसानं, अजून 4 गोळ्या घेऊन येऊन माझं काय हाल करेल ना काहीच सांगता येणार नाही. मी काय करते, बॅग भरून पटकन माहेरी निघून जाते. नकोच बोला ही मला.